तंत्राची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे विद्रावक खते फवारणी करताना घ्यावयाची काळजी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया विद्राव्य खते फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. द्रावण बनविताना पाण्यामध्ये खत विरघळवावे. खतामध्ये पाणी ओतून विरघळू नये. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे. कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियमयुक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके आणि इतर खते मिसळू नये. बोर्डो किंवा लाईम मिश्रण साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये. फवारणी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 6:30 या वेळेत वाऱ्याचा वेग आणि कमी सूर्यप्रकाश असताना करावी. द्रव्यरूप खतांची बॉटल सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवावी. उन्हात किंवा शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात किंवा प्रतिकूल खतांचे मिश्रण फवारल्यास पिकाची पाने करपू शकतात. 2 पेक्षा जास्त खते मिसळू नये अथवा खते मिसळण्याच्या सुसंगतता किंवा योग्यतेचा तक्ता पाहावा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली विद्राव्य खते फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आताच आपण विद्राव्य खते फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची कृषीवाणी ऐकलीत. वाचन स्वर होता आरती देशमुख यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या कार्यक्रमाचा विषय आहे हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. ठिपसे सर नमस्कार. नमस्कार सर. आपला जो आजचा विषय आहे की हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, तर यामध्ये जी हुमणी अळी आहे तर ह्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात झाला हे नेमकं कसं ओळखावं? बघा, पीक पेरणी झाली आणि पिकाची शारीरिक वाढीची अवस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस काही भागामध्ये असं निदर्शनास येतं की पीक अचानक कोमेजतं आणि वाळायला लागतं. आणि शेतकरी बंधूंना असं वाटतं की ह्या पिकाच्या मुळावर काहीतरी रोग झालेला असावा. मुळावर? हां, आणि त्यामुळे पीक वाळत आहे. परंतु आपण ज्यावेळेस ते पीक उपटतो
त्यावेळेस त्याच्या बऱ्याचशा मुळ्या खाल्लेल्या दिसतात. हां. आणि मुळाजवळ ज्यावेळेस खोदून बघितलं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि थोडं जास्त खोदल्यानंतर आतमध्ये अशी पांढऱ्या रंगाची हुमणी अळी देखील आपल्याला दिसते खोदल्यानंतर एखादं 1-2 झाड पाहिल्यानंतर. हां हां हां. जसं सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर आहे, कांदा आहे, हळद आहे आणि इतरही बरीच जी बागायती पिकं आहे यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आता अकोला जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात दिसण्यास सुरुवात झालेली आहे. आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा बागायती जमिनीमध्ये थोडा जास्त प्रमाणात होतो. म्हणजे बागायतीमध्ये जास्त दिसतो. हां, अगदी ओलसर रेताड जमीन किंवा काळी कसदार जरी जमीन असली तरी अशा प्रत्येक प्रकारच्या जमिनीमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पण त्यातल्या त्यात थोडी हलकी जमीन, या जमिनीमध्ये प्रादुर्भाव, हलकी ते मध्यम स्वरूपाची जी जमीन असते तर यामध्ये प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. पीक एका सरळ रेषेमध्ये वाळणे किंवा असं समूहाने वाळणे, कोमेजणे अशा प्रकारचं दिसल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण उपटून पाहिलं तर त्या ठिकाणी नक्कीच खाली आपल्याला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं आणि हुमणी अळीनी पिकाची मुळं खाल्ल्याचं निदर्शनास येऊ शकतं. म्हणजे ही आपल्याला प्रथम लक्षणं आपल्या निदर्शनास पडतात. हां, जमिनीवरची जी लक्षणं आहेत ती म्हणजे पीक कोमेजणे आणि अचानक वाळायला सुरुवात होणे. म्हणजे बाकीची आजूबाजूची वनस्पती हिरवीगार असताना काहीच असं काही क्षेत्रामध्येच गटागटानी वाळणे, अशा पद्धतीने पॅचेसमध्ये आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने ज्यावेळेस वाळते त्यावेळेस हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं आपण एक प्राथमिक अंदाज आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. आणि त्याला कन्फर्म करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मुळाजवळ खोदून पाहणं हे, आणि त्यातल्या त्यात हे जे वाळलेलं झाड असतं हे सहजच उपटून हातामध्ये वर येतं. आता हे तर प्रथम दर्शनी लक्षणावरून आपल्याला समजू शकते की बाबा हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल. नेमका मग हुमणी अळीचाच प्रादुर्भाव आहे हे कसं ओळखावं आणि कशा प्रकारे ही जी अळी आहे ही नुकसान कशा प्रकारे करते, म्हणजे नुकसानीचे प्रकार कसे आहेत? हुमणी अळी जी आहे ही बहुभक्षी प्रकारची कीड आहे आणि या किडीला कोणी शेणखतातली अळी म्हणतात, कोणी कॉकचाफर म्हणतात, कोणी मे जून भुंगेरे म्हणतात. आता मे जून भुंगेरे का बरं, तर मे आणि जून महिन्यातच पाऊस पडल्यानंतर हे भुंगेरे जमिनीच्या वर येतात. त्यामुळे त्याला त्याच वेळेस हे भुंगेरे दिसायला सुरुवात होतात, म्हणून याला मे जून भुंगेरे देखील म्हणतात. किंवा अगदी शेतकरी सोप्या याच्यात की मुळं खाणारी अळी, कावळ्याचं भातकं, अशा वेगवेगळ्या नावांनी शेतकरी या हुमणी अळीला ओळखतात. आता हुमणी अळी ही पिकांची मुळं खाऊन नुकसान करत असल्याने प्रादुर्भाव झाल्याचं लगेच लक्षात येत नाही. बरोबर आहे, म्हणजे कालांतराने. कारण काय होतं, हुमणीची अंडी, अळी आणि कोश अवस्था ही जमिनीच्या आतमध्ये असते आणि अळी अवस्था जी आहे ही अळी अवस्थाच मोठी नुकसानकारक आहे. ती पिकाची मुळं खायला सुरुवात करते आणि पिकाची मुळं खाल्ल्यामुळं पिकाला अन्न आणि पाणीच वर घेता येत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त जे पीक आहे, ज्या पिकावर, ज्या झाडावर प्रादुर्भाव झालेला आहे, ज्या वनस्पतीची मुळं खाल्ल्या गेलेली आहेत ते पीक निस्तेज दिसते. अन्न आणि पाणी मिळत नसल्यामुळे पानं कोमेजतात, हळूहळू पिवळी पडतात आणि काही दिवसात पीक वाळतं. झाड सहजच उपटून वर येतं आणि वाळलेल्या झाडाखाली ज्यावेळेस आपण खोदून पाहिलं त्यावेळेस हुमणीच्या अळ्या दिसतात. प्रादुर्भाव एका सरळ रेषेमध्ये किंवा थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला गटागटानी असा त्या ठिकाणी आढळतो. हां, आणि त्यामुळे पिकाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे बरेच सुरुवातीलाच हुमणी अळी आपल्या पिकाचं बरंचसं नुकसान करू शकते. हो. आणि त्यामुळे बऱ्याच उत्पादनात घट. आणि सोयाबीन वगैरे मध्ये तर बऱ्याच ठिकाणी मागच्या वर्षी देखील बरेच फोन आलेले होते. सोयाबीन मध्ये वगैरे देखील मोठ्या प्रमाणामध्ये या हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. हो, बरोबर आहे. मग आता ही जी हुमणी अळी आहे तर हिचं जर आपल्याला प्रभावी व्यवस्थापन करायचं असेल तर तिची नेमकी वेळ कोणती आणि ते कशा प्रकारे आपल्याला करता येईल? हुमणी अळीचं प्रभावी व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्याचं जीवनक्रमाची माहिती करून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे जीवनक्रमाची माहिती असली सर, मला असं वाटते आपण सुरुवातीला कॉल घेऊ. हो. हॅलो सर, कंटिन्यू करा. हुमणी अळीचं प्रभावी व्यवस्थापन करण्याकरता आपल्याला हुमणी अळीचा जीवनक्रम जाणून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. कारण जीवनक्रमानुसार त्याची जी अवस्था जी जमिनीच्या बाहेर असेल त्याच अवस्थेवर आपल्याला फोकस करावा लागेल, त्याच अवस्थेला आपल्याला टार्गेट करावं लागेल आणि तरच हुमणी अळीचं व्यवस्थापन होणं हे शक्य आहे. हुमणी अळीच्या साधारणपणे 4 अवस्था असतात. एक अंडी अवस्था, त्यानंतर अळी अवस्था जी सगळ्यात जास्त नुकसानकारक आहे, त्यानंतर कोश अवस्था आणि प्रौढ भुंगा
आता अंडी अवस्था ज्या वेळेस मिलन झालेली मादी जी असते, जे मी तुम्हाला सांगितलंच की मे जून महिन्यामध्ये हे भुंगेरे बाहेर पडतात आणि हे भुंगेरे बाहेर पडल्यानंतर नर आणि मादी भुंगेऱ्याचं मिलन होतं. नर आणि मादी भुंगेऱ्याचं मिलन झाल्यानंतर अंडी टाकल्या जातात. एक मादी साधारणपणे 50 ते 70 अंडी टाकते. 50 ते 70. हां, आणि अशी गटागटानी या ठिकाणी एक 4-5 अंडी, थोड्या दूर गेल्यानंतर पुन्हा एक 4-5 अंडी, पुन्हा थोड्या दूर. म्हणूनच याचा प्रादुर्भाव देखील आपल्याला गटागटानी आढळतो. तर अशी अंडी टाकल्या जातात. एक साधारण 10 ते 12 दिवसामध्ये अंड्यामधून अळी बाहेर पडते. अळी बाहेर पडल्यानंतर काय होतं की ती सुरुवातीला जमिनीमधले जे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात ते खायला सुरुवात करते. त्यानंतर ती अळी थोडी मोठी व्हायला लागली की गवताची मुळं खायला सुरुवात करते आणि तोपर्यंत आपल्या शेतामध्ये पिकाची पेरणी झालेली असते आणि पिकाची देखील वाढीची अवस्था आलेली असते. अशा वेळेस मात्र ती मुख्य पिकाच्या मुळांवर हल्ला करते आणि 25 ते 30 दिवसाच्या पहिल्या ज्या 2 अवस्था आहेत, अळी अवस्था ही एकूण 3 अवस्थांची असते. 3 अवस्थांमधून ती पार होते कोशावस्थेत जाण्यापूर्वी. तर पहिल्या ज्या 2 अवस्था आहेत त्या साधारणपणे 25-30 दिवसांच्या असतात आणि त्या पार केल्यानंतर अळी 3ऱ्या अवस्थेत प्रवेश करते आणि 3ऱ्या अवस्थेतली जी अळी आहे ही अधाशीपणे पिकांची मुळं खायला सुरुवात करते आणि साधारणपणे 3 ते 4 महिने पुढचे ही आपल्या पिकाचं नुकसान करतच असते. पूर्ण वाढ झालेली जी अळी आहे ही एक साधारणपणे मळकट पांढऱ्या रंगाची दिसते. तिचं डोकं हे थोडंफार विटकरी रंगाचं असतं. म्हणजे यावरून ती अळी देखील ओळखता येतं की मळकट पांढऱ्या रंगाची अळी, तिचं डोकं विटकरी रंगाचं आणि मोठी अळी झालेली जी आहे, पूर्ण वाढ झालेली अळी, ही तुम्ही जमिनीत बघितल्यानंतर ती इंग्रजी सी आकाराची आपल्याला दिसते. इंग्रजी सी आकाराची म्हणजे ती अशी अर्धगोल, अर्धचंद्राकृती आपण म्हणू, अशा पद्धतीची ती अळी दिसते. आणि ही अळी अवस्था पुढील 6 ते 8 महिन्यापर्यंत आपल्या पिकाचं नुकसान करत असते. अगदी दुष्काळी अवस्थेमध्ये ज्यावेळेस या अळीला अन्न देखील उपलब्ध नसते त्या अवस्थेत देखील अळीची ही कुठली अवस्था असो, म्हणजे 2री असो 3री असो, ही कुठली अवस्था लगेच मातीच्या आवरणात जाते आणि सुप्तावस्थेत काहीही न खाता पिता अगदी 3 महिन्यापर्यंत देखील राहू शकते. 3 महिन्यापर्यंत काही न खाता पिता. आणि त्यानंतर 3री अवस्था जी आहे ती त्याची कोश अवस्था. पूर्ण वाढ झालेली जी अळी आहे ही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जमिनीच्या पृष्ठभागापासून साधारणपणे 1-1.5 फूट खोलीवर जाऊन त्या ठिकाणी ती कोशावस्थेत, मातीच्या आवरणामध्ये कोशावस्थेत जाते. आता बघा, अंडी अवस्था, अळी अवस्था आणि कोश अवस्था या 3ही अवस्था जमिनीच्या खाली आहेत, म्हणजे शेतकरी बांधवांना न दिसणाऱ्या आहेत. बरोबर आहे, त्या जमिनीच्या खाली आहेत. परंतु प्रौढभुंगा या कोशामधून साधारणपणे 10 ते 15 दिवसामध्ये काळपट विटकरी रंगाचा प्रौढभुंगा बाहेर पडतो. तो बाहेर पडतो. परंतु हा भुंगा देखील पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे साधारण बघा आता आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, रोहिणी नक्षत्राला सुरुवात झालेली आहे, रोहिणीचा पाऊस आपल्याकडे चांगला येतोय. ज्यावेळेस रोहिणी नक्षत्राचा वळवाचा पाऊस आपण ज्याला म्हणतो, ज्यावेळेस हा रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू होतो, या रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू झाला, जमीन थोडी ओली झाली की अशा वेळेस हे नर आणि मादी भुंगेरे जे आहेत हे जमिनीतून बाहेर पडतात. संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडतात, साधारणपणे 7-7:30 नंतर हे सगळे बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर आपल्या शेताच्या बांधावरचं कडुनिंब, बाभूळ, बोर इत्यादी जी झाडं असतात त्याची पानं खायला सुरुवात करतात. भुंग्यांनी खाल्लेलं पान जर ओळखायचं असेल तर आता कडुनिंबाचं पान जर आपण बघितलं तर त्यावर अर्धचंद्राकृती जर खाल्लेलं दिसत असेल तर ते नक्कीच या हुमणी अळीच्या भुंगेऱ्यांनी खाल्लेलं आहे, प्रौढ अवस्थेने खाल्लेलं आहे. आणि साधारणपणे संध्याकाळी 7 ते 10:30 पर्यंत जास्तीत जास्त भुंगेरे बाहेर पडतात. तिथेच नर आणि मादी भुंगेऱ्याचं मिलन होतं आणि पुन्हा अंडी घातली जातात. मादी भुंगेरा साधारणपणे 98 ते 109 दिवसापर्यंत जगतो, मात्र नर भुंगेरा जो आहे हा मिलनानंतर लगेच मरतो. आता आपण बघितलं की हुमणी अळीची अंडी, अळी आणि कोश या 3ही अवस्था या जमिनीच्या खाली आहेत. बरोबर. परंतु त्याची एकमेव अवस्था, प्रौढावस्था, जी भुंगेरा अवस्था आहे ही मात्र जमिनीच्या वर येते. आणि म्हणूनच ज्या वेळेस जमिनीच्या वर हे भुंगेरे येतात त्याच वेळेस त्यांचं व्यवस्थापन करणं हे अतिशय योग्य ठरतं आणि तेच आपल्याला सोपं जातं. तर मग कोशावस्थेत जी गेलेली हुमणी अळी आहे तर मग ती पुढील वर्षी पुन्हा हीच म्हणजे बाहेर पडते का त्यामधून? हो, जी कोशावस्थेत कोश तयार झाला, कोश तयार झाल्यानंतर त्यातून एक साधारणपणे 15 दिवसात भुंगेरा बाहेर पडतो. परंतु हा भुंगेरा त्या ठिकाणी कोशातून बाहेर पडून परंतु तरी देखील तो जमिनीच्या आतमध्येच असतो.
ज्या वेळेस वळवाचा पाऊस सुरू होतो, ज्या वेळेस रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू होतो, त्याच वेळेस जमिनीमधून हे भुंगेरे बाहेर पडतात. तोपर्यंत ते जमिनीच्या आतच असतात. मग ज्या वेळेस बाहेर पडतील त्याच वेळेस त्यांचं व्यवस्थापन करणं आपल्याला सोपं जातं. मे मध्ये भुंगेरा बाहेर पडल्यानंतर नर मादीचं मिलन होतं आणि पुन्हा अंडी टाकल्या जातात. तू एक लक्षात घ्या, पूर्ण वर्षभरात या किडीची एकच पिढी पूर्ण होते, एकच जीवनक्रम पूर्ण होतो. एकच जीवनक्रम. सर आता मला हे सांगा की ही जी हुमणी अळी आहे, तर ह्या हुमणी अळीचं समजा आपल्याला एकात्मिक पद्धतीने जर व्यवस्थापन करायचं म्हटलं तर मग ते आपल्याला कसं करता येईल? आता एकात्मिक पद्धती म्हणजे काय की एखादी जी कीड आहे त्या किडीच्या व्यवस्थापनाच्या ज्या काही व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्या पद्धतींचं एकत्रित रीतीने त्याचा वापर करून किडीची संख्या ही कमी करणे, किडीचा प्रादुर्भाव कमी करणे, याला आपण म्हणतो एकात्मिक कीड व्यवस्थापन. मग यामध्ये मशागतीय पद्धतींचा अंतर्भाव होतो, यांत्रिक पद्धतीचा अंतर्भाव होतो, जैविक पद्धती आहे आणि सरते शेवटी रासायनिक पद्धत. रासायनिक पद्धतीचा वापर हा सगळ्यात शेवटी करायचा असतो, पण पूर्वी सगळ्या मशागतीय पद्धतीचा वापर करता येऊ शकतो, यांत्रिक पद्धतीचा आणि जैविक पद्धतीचा देखील आपल्याला वापर करता येतो. मशागतीय पद्धतीमध्ये म्हणजे काय की साधारण आपण बघितलं की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ही जी अळी आहे ही कोशावस्थेत जाते, त्याचे भुंगेरे देखील जमिनीच्या आतमध्येच असतात. मग उन्हाळ्यामध्ये जर जमिनीची आपण खोल नांगरणी केली तर नांगरणीमुळे जमिनीवर आलेले जे सुप्तावस्थेतले प्रौढ भुंगेरे आहेत त्या नांगराच्या मागे जे कीटकभक्षी पक्षी फिरत असतात हे कीटकभक्षी पक्षी खाऊन त्यांचा बंदोबस्त करतील. तसंच आपल्याकडचं तापमान हे 45, 46, अगदी 47 डिग्रीपर्यंत देखील जातं. बरोबर. तर या तापमानात देखील, या तीव्र उन्हामुळे देखील त्यांचा ते नाश होऊ शकतो. त्याचप्रमाणे जसं शेणखतातला भुंगारा असं देखील, शेणखतातली अळी असं देखील याला म्हणतात, परंतु पूर्ण कुजलेल्या शेणखताचा ज्यावेळेस आपण वापर करू त्यावेळेस ह्या किडीचं शेतातलं प्रमाण देखील कमी होतं. अर्धवट कच्चं शेणखत शेतामध्ये टाकायचं नाही. म्हणजे अर्धवट कच्च्या शेणखतामध्ये असण्याचं प्रमाण यांचं जास्त असू शकतं. पूर्ण कुजलेलं जर आपण शेणखत टाकलं तर त्यामध्ये नगण्य राहतं. त्यानंतर साधारणपणे 2 ते 3 वर्षापर्यंत आपण सतत एकरी 2 टन निंबोळी ढेपेचा जर सलग वापर केला तर हुमणी किडीची संख्या आटोक्यात येऊ शकते. एकरी 2 टन. त्यानंतर पिकाची फेरपालट दरवर्षी करणे. त्यामध्ये पिकामध्ये जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करणं देखील गरजेचं आहे. आंतरमशागतीमुळे होतं काय की हुमणीच्या अळ्या जमिनीच्या पृष्ठभागावर येतात आणि त्या अळ्या पक्षी वेचून खातील किंवा तीव्र उन्हामुळे देखील या अळ्यांचा नाश होऊ शकतो. त्याचबरोबर खरीपातील पीक काढणीनंतर लगेच आपण त्या ठिकाणी देखील जमिनीची मशागत केली की त्या अळ्या जमिनीवर येऊ शकतात आणि पुन्हा पक्षी वेचून त्या खाऊ शकतात आणि त्यांचं संख्या देखील त्यांची कमी होऊ शकते. त्यानंतर शेताची स्वच्छता राखणं आणि त्याचबरोबर तणांचा बंदोबस्त करणं हे देखील गरजेचं असतं. या झाल्या मशागतीय पद्धती. तशाच यांत्रिक पद्धती देखील आहेत. यांत्रिक पद्धतीमध्ये मे महिन्याच्या शेवटी ज्यावेळेस वळवाचा पहिला पाऊस सुरू होतो, रोहिणी नक्षत्राचा पहिला पाऊस सुरू होतो, अशा वेळेस सुप्तावस्थेतील भुंगेरे शेताच्या बांधावरील कडुनिंब, बाबूळ, बोर इत्यादी झाडांवर मोठ्या संख्येने जमतात आणि पानं खायला सुरुवात करतात. मग अशा झाडाच्या फांद्या ज्या आहेत, ज्या झाडावर भुंगेरे बसलेले आहेत, ह्या फांद्या जोरजोराने हलवून, म्हणजे खालून एखादा बांबू घेऊन किंवा काही त्यांनी त्या फांद्या हलवून त्या भुंगेऱ्यांना खाली पाडणे आणि ते भुंगेरे वेचून कीटकनाशक मिश्रित पाण्यात बुडवणे आणि त्यांना मारून टाकणे, ही देखील एक पद्धत आहे. त्याचबरोबर प्रकाश सापळ्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो. संध्याकाळी साधारणपणे 7 ते 10च्या दरम्यान हे प्रकाश सापळे लावायचे आहेत. हे भुंगेरे सगळे प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि जास्तीत जास्त भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित व्हावेत याकरता प्रकाश सापळा जिथे लावलेला आहे त्याच्या आजूबाजूची जी झाडं आहेत धुऱ्यावरची, ती झाडं जर जोराने बांबूनी वगैरे त्याच्या फांद्या हलवल्या तर त्या ठिकाणी भुंगेरे जे खाली पडतील, उडतील, ते भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि जास्तीत जास्त भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्याच्या खाली जे काही आपण कीटकनाशक मिश्रित पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे तर त्यामध्ये पडतील आणि त्यामध्ये मरतील. त्याचबरोबर ही जी उपाययोजना आहे, ही उपाययोजना आपल्याला पहिला पाऊस पडल्यापासून ते साधारण 30 जूनपर्यंत, म्हणजे हा अख्खा महिना, ही महिनाभर ही उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच काय की भुंगेऱ्याचं मिलन झाल्यानंतर किंवा भुंगेऱ्यांचं मिलन होण्यापूर्वीच, अंडी घालण्यापूर्वीच जर या भुंगेऱ्यांना पकडून त्यांचा नाश केला तर नक्कीच भविष्यात पुढं होणारं नुकसान जे आहे हे आपल्याला टाळता येऊ शकतं. बरोबर आहे सर. मशागतीय पद्धती तुम्ही सांगितल्या, यांत्रिक पद्धत सांगितली, परंतु जर ह्या अळीचं व्यवस्थापनासाठी आपल्याला जैविक कीडनाशकाचा वापर जर करता आला तर तो कसा करता येईल मग? याकरता किडींना रोगग्रस्त करणाऱ्या, अळीला रोगग्रस्त करणारी जी बुरशी आहे
त्याचा देखील आपल्याला वापर करता येऊ शकतो. ती मेटॅरेझिम ॲनिसोप्ली नावाची बुरशी आहे. ही किडींना रोगग्रस्त करते. तर या बुरशीचा 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला जमिनीतून वापर करता येऊ शकतो. तसंच आपल्याला शेणखतामध्ये देखील हुमणीच्या अळ्या आढळून आल्यास शेणखतात देखील ही बुरशी आपल्याला मिसळता येते. त्याचबरोबर आपण जिथे ड्रीपनी पाणी देतोय, हळदीसारखं वगैरे जे पीक आहे, कांद्यासारखं काही पीक आहे, अशा ठिकाणी देखील एकरी 2 किलो किंवा 2 लिटर म्हणजे जे आपल्याला उपलब्ध असेल अशा पद्धतीने हीच बुरशी मेटॅरेझिम आणि ॲनिसोप्ली ही ड्रीपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे देखील आपल्याला याचा वापर निश्चितपणाने करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी घरगुती पद्धतीने देखील काही सापळे तयार करू शकतात. यामध्ये एरंडी आंबवण सापळा देखील आहे. आता एरंडी आंबवण सापळा शेतकरी हा घरच्या घरी तयार करू शकतो आणि त्याचा अतिशय योग्य प्रकारे हुमणी किडीच्या व्यवस्थापनाकरता वापर करू शकतो. हा सापळा तयार करण्यासाठी एक साधारण 2 किलो एरंडीची भुकटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास ताक मिसळायचं, अधिक 50 ग्राम बेसन त्यामध्ये मिसळायचं आणि हे मिसळल्यानंतर त्यात 5 ते 6 लिटर पाणी टाकायचं आणि याला एक साधारण 2 दिवसापर्यंत त्याला सडू द्यायचं. ते सडायला लागलं की त्याचा अतिशय घाणेरडा वास येतो. मग आपल्याकडचे जे फुटके माठ वगैरे जे काही असतात वापरून टाकून दिलेले, तर हे एक साधारण 5 माठांमध्ये हे 5-6 लिटर जे द्रावण आपण तयार केलेलं आहे, सडवा तयार केलेला आहे, हा त्यामध्ये भरायचा आणि 1 एकर क्षेत्रामध्ये आपण ते एक त्या मानेपर्यंत, त्या माठाच्या मानेपर्यंत हे 5 ठिकाणी गाडून ठेवायचे. त्यातला जो तीव्र वास, तो घाणेरडा वास असतो, त्याकडे हे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात आणि त्या पाण्यामध्ये पडून ते मरतात. ही देखील एक पद्धत आहे. या पद्धतीद्वारे देखील आपल्याला हुमणीच्या अळीचं, हुमणीच्या भुंगेऱ्यांचं व्यवस्थापन करता येतं. त्याचबरोबर आपल्याला कामगंध सापळ्यांचा देखील वापर त्याकरता करता येतो. आणि ज्यावेळेस वळवाचा पाऊस सुरू झाला की हा वळवाचा पाऊस सुरू झाल्यापासून एक साधारण 30 जूनपर्यंत पुढे महिना, सव्वा महिना, 1.5 महिन्यापर्यंत आपल्याला कामगंध सापळ्यांचा देखील वापर करता येतो आणि हे कामगंध सापळे देखील आपल्याला शेतामध्ये लावता येतात. त्यामध्ये देखील हुमणीचे भुंगेरे येऊन अडकतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण जैविक पद्धतीचा सुद्धा अवलंब करून हुमणीचं व्यवस्थापन करू शकतो. कमी खर्चात आणि जमिनीची पोत न बिघडता जैविक पद्धतीने केलेलं जे नियंत्रण आहे केव्हाही चांगलं. आणि मी तुम्हाला सांगितलंच की याच्या जे अळी अवस्था, जी मुख्य नुकसानकारक अवस्था आहे, ही जमिनीच्या आतमध्ये असते. ती जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे आणि ती शेतकऱ्यांना दिसत नसल्यामुळे तिचं व्यवस्थापन करणं अतिशय कठीण जातं आणि त्याचमुळे ती नक्की कुठे लपलेली आहे हे आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे तिचं व्यवस्थापन करणं कठीण जातं आणि त्यामुळेच रासायनिक कीटकनाशकांचा देखील पाहिजे तसा उपयोग होत नाही. बरोबर आहे. म्हणजे खर्च वाढतो परंतु पाहिजे तसं व्यवस्थापन मिळत नाही, पाहिजे तसं किडीचं नियंत्रण होत नाही. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवर विसंबूनच राहता येत नाही आणि म्हणूनच जी अवस्था किडीची बाहेर, जमिनीच्या बाहेर, त्याच अवस्थेमध्ये तिचं व्यवस्थापन करणं हे अतिशय योग्य ठरतं. बरोबर आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक कार्यक्रम आपण येथेच थांबूया. आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा विषय होता हुमणी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणारे तज्ज्ञ होते डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. पुढील मंगळवारी असाच एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. सर, तुम्ही आलात आणि हुमणी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी जी एक विस्तृत माहिती शेतकरी बंधूंना समजून सांगितलीत, शेतकरी बंधूंच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे? नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र, शेतकरी कॉल सेंटर.
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्राप्त आजचं हवामान वृत्त आता जाणून घेऊया. कमाल तापमान 32.4 तर किमान तापमान 24.0 प्रखर सूर्यप्रकाश 4.4 तास. हवेचा ताशवेग 3.3 किलोमीटर. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 59%. बाष्पीभवनाचा वेग 4.2 मिलीमीटर. आत्ताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं. आता ऐकूया भारत सरकारच्या शेतकरी कल्याण आणि कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी माननीय नामदार श्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेला हा संदेश. प्रिय किसान बहनों और भाइयों, नमस्कार. 29 मई से 12 जून तक चलेगा विकसित कृषि संकल्प अभियान. ये एक ऐसा अभियान है जिसमें कृषि वैज्ञानिक चलकर खुद आपके पास आएंगे, आपके गांव आएंगे, आपसे बात करेंगे, आपकी खेती और बागवानी की जरूरतों को समझेंगे और आपकी जरूरत के हिसाब से आपको समाधान भी बताएंगे. आप उनसे पूछ सकते हैं कैसे आपकी फसल अच्छी हो, उत्पादन कैसे बढ़े, लागत कैसे घटे, कौन सी नई तकनीकी अपनाएं, कीटों और रोगों से कैसे अपनी फसल को बचाएं. लेकिन यह अभियान केवल जानकारी नहीं है, समाधान लेकर आया है. तो भाइयों और बहनों, इस अभियान से जुड़िए, सवाल पूछिए, समाधान पाइए, उत्पादन बढ़ाइए, उत्पादन की लागत घटाइए और मिलकर बढ़ाइए विकसित खेती की ओर मजबूत कदम. क्योंकि जब खेती विकसित होगी तभी साकार होगा विकसित भारत का सपना. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. आताच आपण भारत सरकारच्या शेतकरी कल्याण आणि कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी माननीय नामदार श्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेला हा संदेश ऐकलात. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला इथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1750 ते 2385 रुपये, गहू लोकल 2450 ते 2690 रुपये, गहू शरबती 3100 ते 3500 रुपये, उडीद 5500 रुपये, मूग 6500 ते 7400 रुपये, तूर 5850 ते 7050 रुपये, हरभरा 5300 ते 5635 रुपये, हरभरा पांढरा 5100 ते 5500 रुपये, तीळ 8500 रुपये, बरबटी 6000 ते 8485 रुपये, सोयाबीन 3870 ते 4290 रुपये. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी.